नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढची आपली एक्सरसाइज आपण 3.1 या आधी बघितली होती. आता आपण 3.2 ही एक्सरसाइज बघणार आहोत. 3.2 बघा, 3.2 मध्ये काय दिले आपण बघत होतो. आपण जो चॅप्टर बघत होतो चॅप्टर नंबर 3, ज्याचं नाव की काय, इव्हन नंबर, ऑड नंबर, प्राईम नंबर्स, पेन प्राईम नंबर्स, कंपोजिट अँड कंपोजिट नंबर्स. बरोबर आहे, हा चॅप्टर बघत होतो. त्याच्यातली पहिली एक्सरसाइज 3.1 आपली पूर्ण झालेली आहे. आज आपण 3.2 ही एक्सरसाइज बघणार आहोत. ओके, 3.2 बघा. 3.2 मध्ये काय दिले आपल्याला, पहिला क्वेश्चन दिला त्याच्यात, हाऊ मेनी प्राईम नंबर्स आर देअर इन 100 to 101. बघा, हाऊ मेनी प्राईम नंबर्स. ठीक आहे, सरळ सरळ क्वेश्चन दिलाय. क्वेश्चन नंबर 1 काय दिलाय बघा. क्वेश्चन 1 काय सांगतोय की हाऊ मेनी प्राईम नंबर्स बिटवीन 100 to 111. 100 to 111. आता आपण पहिला नंबर बघितला तर 100 to 111 दिलाय. सो दॅट पहिला नंबर आपण 100 घेणार, नंतर 111. ठीक आहे, 101. पुढचा काय, 102, 103, 104, 105, 106, 107, 108, 109, 110. ओके, हे आणि 111. तर हा घेतला आपण. ओके, 111. याच्यामध्ये आपण सर्वात आधी जर बघितलं तर इथं कोणकोणते काय तर प्राईम नंबर्स आहेत, तर ते आपल्याला शोधायचे. प्राईम नंबर्स कोणते आहेत तर ते आपल्याला शोधायचे आहेत. पहिला बघा, 100 लास्टला 0 आलाय, 10 ने डिवाइड होतो, हा कट, हा प्राईम नंबर नाहीये. नंतर आहे 101. बरोबर, पहिला 101. हा बघा, याचे जर आपण सपोज 2 ने डिवाइड होतो का नाही, लास्टला ऑड नंबर आलेला आहे, 2 ने डिवाइड होत नाही. 3 ने होतो का, ऍडिशन 3 च्या टेबल मध्ये येत नाही, 3 ने पण डिवाइड होत नाही. बरोबर. नंतर 7 ने होतो का, बघा 7 ने आहे की नाही, कारण 7 प्राईम नंबर आहे, तर आपल्याला त्याची डिव्हिजिबिलिटी टेस्ट पाहावी लागेल किंवा डायरेक्टली तुम्ही डिवाइड करून सुद्धा पाहू शकता. ठीक आहे, 7 ने जर डिवाइड केलं तर 7 1 7, खाली होता 3 आणि 3 वर 1 घेतल्यावर 31 होतो, तोही डिव्हिजिबल नाही. याचा अर्थ हा तुमचा उत्तर असू शकते. बरोबर. पहिला आलाय 101, एक आला. ठीक आहे, आपल्याला हाऊ मेनी विचारले म्हणजे किती आहेत असे. बरोबर. त्याच्यानंतरचा आहे 2, याला जर 2 ने डिवाइड होतं त्याच्यामुळे हा कट. बरोबर, 2 कट झाले. त्याच्यानंतर या दोन्हीची ऍडिशन किती येते, 4 येते. बरोबर, किती येते, 4. 103 हा जो नंबर आहे याला 2 ने डिवाइड होत नाही, लास्टला त्याचा जो युनिट डिजिट आलेला आहे तर तो किती आहे, 3 आहे, आणि 3 इज ऑड नंबर. ठीक आहे, सो दॅट इट्स नॉट डिव्हिजिबल बाय 2. नाउ नेक्स्ट वन इज, next it means that this is also a prime number. This is a prime number, so we get a 2 prime numbers here. ठीक है, now next one 104. 104, this is the divisible by 2, so that it's not a prime number. Now 5, this one is also divisible by 5, because the divisibility of 5 says that what, the unit digit is a 0 or 5, then this is divisible by 5. It means that this number is divisible by 5, this number is divisible by 2. ठीक है, now 7 plus 1 is equal to 8, and 8 is not divisible by 3. Similarly 7 is a odd number, therefore this number is not divisible by 7, not divisible by 2, not divisible by any other number. It means that this is also a prime number. This is a prime number. Now we get 8, but 8 is a even number, so that it's divisible by 2. Now next is a 9, and this number is not divisible by 2, not divisible by 3, because the addition is 10, so that this number is not divisible by 3. Now what, this number is not divisible by any other number. ठीक है, any other number. It means that this number is also a even number. Now sorry prime number. ठीक है, it means that we get a 4 prime number. ठीक है, and the next one is 110. This is the divisible by 2. Now this number, the addition of 1 plus 2 plus 3, it means that 3, and 3 is divisible by 3, therefore this number is divisible by 3. ठीक है, so we will get a 4 numbers, 101, 103, 107 and 109. ठीक है, the 4 numbers. Then what is the answer? The answer is 4. It means that the option number 3 is your right answer. The option number 3 is your right answer. ठीक है, now what is the next question number 2? Question number 2 क्या है? The sum of 5 consecutive means that क्रमागत, लगातार येणारे. ठीक है, the sum is that addition. The addition of the 5 consecutive even numbers is 666.
ठीक आहे. द ऍडिशन्स ऑफ अ 5 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर इज 660. Okay, 660. Now what is the next? Question number 2. ठीक आहे. What is the sum of the greatest and smallest among them? तर त्याच्यातला ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर काढायचा. त्यासाठी आपल्याला आधी ते 6 डिजिट पाहावे लागतील. 6 नंबर ते नंबर्स बघावे लागतील. किती दिलेत? 5 नंबर्स दिलेत. ठीक आहे. आणि कोणते नंबर आहेत ते? तर सम ऑफ द 5 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर आहेत. सो दॅट द फर्स्ट लेट द फर्स्ट even number be x. Suppose that the first even number be x. Now the first is x, it means that the next one is x plus 2, because the difference between two even numbers is always 2. ठीक आहे. the first is 2. suppose that पहिला जर 2 असेल तर नंतरचा काय येतो 4. next 6, next 8. it means that the difference between two consecutive terms is 2. किती येतोय? 2 येतोय. याचा अर्थ पहिला जर x असेल तर दुसरा x plus 2 असेल, कारण पुढचा नंबर येण्यासाठी मागच्या नंबर मध्ये 2 ऍड करावे लागतात. पुढचा नंबर येतो त्याच्यात पुन्हा 2 ऍड करा, त्या पुढचा येतो. म्हणजे इकडे काय झालं? पहिल्यामध्ये x केला, नंतर x plus 2, मग x त्याच्या नंतरचा नंबर यायला पाहिजे x plus 2 plus 2. it means that x plus 4. so next is x plus 6, next is x plus 8. 1 2 3 4 and 5 numbers. ठीक आहे. 5 numbers. And the sum of these 5 numbers is equal to 660. The sum of 5 numbers is 660. ठीक है, given in the question 660. Now what is the value of x? x ची व्हॅल्यू बघूया. x किती आहे तिकडे बघा. हा 1 2 3 4 5x. ओके. नेक्स्ट 2 plus 4 is equal to 6. 6 plus 6 12. 12 plus 8 20. It means that 20 is equal to 660. It means that 5x plus 20, 5x plus 5x. ठीक आहे. आणि या 20 ला आपण काय करूया? राइट साइडला पाठवूया. 5x is equal to 660 minus 20. So that 5x is equal to 640. 640. So that x is equal to 640 divided by 5. So x is equal to x ची व्हॅल्यू काय येईल बघा. 5 1 जा 5, 1 उरला 14 झाले, 5 2 जा 10, किती उरले 4, 40 झाले, मग 5 8 जा 128. हे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली. परंतु क्वेश्चन काय सांगतो आपल्याला? क्वेश्चन काय सांगतो बघा की व्हॉट इज द सम ऑफ ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट अमॉंग देम. ठीक आहे. द सम ऑफ ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट, सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या याची ऍडिशन करायची आपल्याला. मग x ची झाली व्हॅल्यू 128 आली म्हणजे पहिला जो नंबर होता तो 128च आहे. चला शेवटचा नंबर बघूया. शेवटचा नंबर होता x plus 8. म्हणजे 128 plus 8 काय मिळेल? 128 plus 8 means that याच्यात जर आपण पुन्हा 8 ऍड केले तर तो नंबर आपल्याला मिळेल ग्रेटेस्ट नंबर. 8 plus 8 plus 8 24. ओके. 8 3 जा 24. किती आले? 2 कॅरी 2 2 2 6 आणि इकडे मिळाला 2. 264 तुमचं करेक्ट आन्सर असायला पाहिजे. बघूयात आपण उत्तरात काय दिले. सेकंड नंबरचा ऑप्शन आहे बरोबर उत्तर आहे की करेक्ट आहे. काय उत्तर? 264. नेक्स्ट पुढचं बघूया. 264 याचं उत्तर आले. क्वेश्चन नंबर 2. सॉरी क्वेश्चन नंबर 2 हाच होता. क्वेश्चन नंबर 3 बघूयात आता. बघा क्वेश्चन नंबर 3 काय दिले आपल्याला. क्वेश्चन नंबर 3. हाउ मच मोर और लेस than 600 is the sum of all those prime number what we get by the interchanging the digit from the two digit prime numbers. काय दिले आपल्याला व्यवस्थित समजून घ्या. या आधी पण अशा प्रकारचा एक क्वेश्चन आपण बघितलेला आहे. काय सांगतोय तो क्वेश्चन बघा व्यवस्थित समजून घ्या की हाऊ मच मोर ऑर लेस, कितीने जास्त किंवा कमी आहे. काय 600 पेक्षा. काय तर द सम ऑफ ऑल दोज प्राइम नंबर्स दॅट वी गेट इंटरचेंजिंग द डिजिट फ्रॉम द टू डिजिट प्राइम नंबर्स. ठीक आहे. ते नंबर ज्याला इंटरचेंज केलं, प्राइम नंबर पाहिजे आपल्याला ते, आणि त्याला इंटरचेंज केलं, त्या नंबरला जर इंटरचेंज केलं तरी पण येणारा जो नवीन नंबर आहे तर तो सुद्धा प्राइम नंबरच असायला पाहिजे. अशा प्रकारचा क्वेश्चन या आधी आपण बघितला आहे कुठेतरी. क्वेश्चन नंबर आधीच्या एक्सरसाइज मध्ये बघा, मला वाटतं
क्वेश्चन नंबर 6 होता काही, क्वेश्चन नंबर 6 आधीच्या एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन नंबर 6 पहा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला तो मिळेल. हा क्वेश्चन होता तो. बघा आता याच्यात काय दिले, तर पहिला नंबर याच्यामध्ये काय मिळेल आपल्याला, 2 डिजिट नंबर दिले त्याने आपल्याला. दोज 2 डिजिट नंबर, हाऊ मेनी लेस ऑर सम ऑफ द मेजर्स ऑफ अ 2 डिजिट प्राइम नंबर्स, 2 डिजिट प्राइम नंबर्स. ठीक आहे, बघा काय मिळतं ते. तर पहिला नंबर पाहूयात आपण. पहिला नंबर सपोज दॅट आपल्याला येतो पहा आधीच्याच नंबर्स मधून मी बघतोय. सो दॅट 30 आणि 31 बरोबर. याचा इंटरचेंजिंग काय होईल, 31 1 इकडे आणि 3 इकडे याला बरोबर. दुसरा त्यानंतरचा नंबर त्याच्यामध्ये आपल्याला पहिला नंबर जो दिला होता तो 13 होता. दुसरा आहे बघा 70, तिसरा आहे 37 आणि चौथा आहे 79 बरोबर. कारण याचे इंटरचेंज जर केले तर तो येतो 71 आणि याचा इंटरचेंज 73, याचा 79, 79 चा काय होईल 97. याच्यात अजून एक नंबर राहिला, पहिलाही राहिला होता आपला असा. ठीक आहे, तर 1 चा 1 याचा इंटरचेंज पण तोच येईल. तर आपल्याला काय विचारले बघा की व्हॉट इज द सम ऑफ या सगळ्यांची ऍडिशन, या सगळ्यांची ऍडिशन. बघूयात या सगळ्यांची ऍडिशन काय ते पहिले. बघा 1 + 1 याची दोघांची 22 येईल बरोबर. इकडे लिहितो 22 या दोन्हीची बरोबर. मग याची 44, याची जर ऍडिशन केली तर ती 80 बरोबर. याची जर ऍडिशन केली तर 10 बरोबर. 7 + 3 = 10, 10 ला 0 1 कॅरी, 10 + 1 11 आहे की नाही. पुढं 9 + 7 16, 16 ला 6 1 कॅरी, 9 + 7 16, 16 + 1 17. ठीक आहे, हे आहे. आता या दोन्हीची ऍडिशन करूया. हे पहा बघा 2 + 8 = 10 आणि 4 + 6 = 10 म्हणजे 20 झालं. 20 ला 2 कॅरी. ओके, 2 पुन्हा तेच 2 + 2 4, 4 + 2 4 + 4 8, 8 + 8 16, 16 + 8 16 + 24, 24 ला 2 कॅरी. मग किती आला 440 उत्तर आलेले 440. पण क्वेश्चन काय तो व्यवस्थित वाचा की 440 जो आहे की हाऊ मेनी लेस और मोर, कितीने कमी किंवा जास्त आहे बरोबर. 600 पेक्षा 440 बघा काय येतो, तर 0 0 0 10 - 4 = 6 बरोबर. 1 राहिलेला इकडं बरोबर. 5 आणि 5 1 160 येतो 160 बरोबर. मग कितीने लेस किंवा कितीने काय सांगितलंय, तर काय दिलंय आपल्याला बघा. पहिला ऑप्शन आहे मोर बाय 171 पेक्षा जास्त आहे. मोर बाय 171 पेक्षा जास्त आहे का, नाही, तर पहिला ऑप्शन कट. दुसरा ऑप्शन दिले आपल्याला काय दिले, लेस बाय 161 161 पेक्षा लेस आहे, तर हे उत्तर असायला पाहिजे तुमचं. 161 पेक्षा लेस आहे. पुढचा क्वेश्चन पुढचा पाहूया. मोर दॅन 161 पेक्षा जास्त आहे, नाहीये. लेस दॅन 171 हे पण उत्तर आहे. 170 लेस दॅन 171 पण त्याच्या जवळचं सगळ्यात जवळचं जर उत्तर हे आहे म्हणून आपण हेच आन्सर मानणार आहे. तर हा आन्सर जे आहे तर सेकंड नंबरचा आन्सर असायला पाहिजे. तरी पण तुम्ही मागे पाहून घ्यायचे क्वेश्चन नंबर 3 चं सेकंड नंबरचं उत्तर आहे का, आणि जर असेल तर कमेंट करायची मला की आहे म्हणून. ओके, ठीक आहे, हे बरोबर उत्तर आहे सर. क्वेश्चन नंबर तुम्ही हा विचारला होता, क्वेश्चन नंबर 3 चं आन्सर 2च आहे. असेल तर कमेंट करायचे 2 नंबरचं उत्तर याचं असायला पाहिजे. पण बघा काय दिले, 171 दिले की काय दिले, तुमच्या कमेंट पाहून नंतर मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याला कव्हर करू, काही जर कमी जास्त असेल तर. आणि प्रत्येकाने ते व्यवस्थित बघायचंय. जो क्वेश्चन समजला नाही किंवा जो क्वेश्चन एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की एखादा क्वेश्चन चुकीचा आला आहे नाही, तर तो चुकीचा जर आला असेल तर तुम्ही मला काय करायचंय तसं इंडिकेट करायचंय, खाली लगेच कमेंट करून द्यायचे की सर हा क्वेश्चन जो आहे तर तो आपल्याला पुन्हा घ्यावा लागेल कारण तो चुकीचा आलेला आहे, काय प्रॉब्लेम असेल. ओके, ठीक. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 पाहूयात आपण. क्वेश्चन नंबर 4 बघा. क्वेश्चन नंबर 4 काय सांगितलं, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट आय चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. करेक्ट अल्टरनेटिव्ह काय असेल. पहिला दिला ए आपल्याला दिलेला आहे 29 आणि 31 आर ट्विन प्राइम नंबर आहे. ट्विन प्राइम नंबर्स आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, तर ट्विन प्राइम नंबर्स आहेत काय, हो, या दोन्ही मधला डिफरन्स जो आहे तो 2 आहे बरोबर. 31 - 29 केलं तर 2 येतो, हा ट्विन प्राइम नंबर आहे, पहिली गोष्ट आहे. ठीक आहे, दुसरं स्टेटमेंट आपल्याला दिलंय 29 आणि 31 तेच नंबर दिलेले, तर हे को प्राइम नंबर्स आहेत. हेच नंबर पहा, हे को प्राइम नंबर आहेत का, को प्राइम बरोबर. को प्राइम नंबर आहेत का, तर को प्राइम काय, त्याचा कोणताही एक कॉमन फॅक्टर नसावा, त्याचा कोणताही
एक फॅक्टर कॉमन नसावा असा नंबर आपल्याला पाहिजे. तर जर आपण याचा पाहिला तर याचा कोणताही एक कॉमन फॅक्टर नाहीये, बरोबर. हे दोन्ही प्राईम नंबर आहेत, याचा फॅक्टरच नाहीये, त्याच्यामुळे कॉमन यायचा काही विषयच नाही. ठीक आहे, याचा फॅक्टर 1 आणि द नंबर इटसेल्फ असतो. ठीक आहे, म्हटल्यावर हे पण बरोबर उत्तर आहे. म्हणजे एक नंबरचा ए पण बरोबर आहे, दुसरा बी पण बरोबर आहे. आता सी बघूया, सी काय दिले. तर सी मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की बघा 29 and 31 आर अ प्राइम नंबर. ठीक आहे, आर प्राइम नंबर. पहिला ट्विन प्राइम होतं, दुसरं प्राइम आहे, बरोबर. तर हे प्राइम नंबर आहेत का? हो, हे प्राइम नंबर सुद्धा आहेत. याचा अर्थ आपल्याला क्वेश्चन असा होता, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड चॉईस द करेक्ट अल्टरनेटिव्ह. पण हे तिन्ही अल्टरनेटिव्ह काय करेक्ट आहे, बरोबर. हे तिन्ही अल्टरनेटिव्ह करेक्ट आहे. मग खाली आपल्याला ऑप्शन दिले, ए बी सी आर करेक्ट, ओनली ए अँड सी आर करेक्ट, ओनली बी अँड सी आर करेक्ट, ओनली ए अँड बी आर करेक्ट. तर ए बी सी तिन्ही पण करेक्ट आहेत. ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट आन्सर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आन्सर आहे तुमचं. ठीक आहे, बघा पुढे काय दिलंय आपल्याला. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 कडे जाऊयात आपण आता. ठीक आहे, ही एक्सरसाइज थोडीशी लवकर होईल असं वाटतं. मागची एक्सरसाइज खूपच जास्त वेळ चालली, त्याचं कारणही तसंच होतं. त्याच्यामध्ये आलेले क्वेश्चन सुद्धा तसेच होते. याच्यातही काही ना काही क्वेश्चन तसे असतीलच नक्कीच. ठीक आहे, सर्वात सोपे येणार नाही. 5 नंबरचा क्वेश्चन काय दिलाय आपल्याला. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ ट्विन प्राइम नंबर्स बिटवीन 20 to 40. 20 to 40. The sum of a twin prime numbers between 20 to 40 and the sum of a twin prime numbers between 70 to 90. 70 to 90 च्या दरम्यान तरी एकच ट्विन प्राइम नंबर्स आहे, तो आहे 71 आणि 73. बरोबर, हे दोन नंबर्स 70 to 90 च्या दरम्यान. यांची सम काय सांगितली त्यांनी आपल्याला, 4 येते आणि 7 + 7 = 14 म्हणजे 144 येते. ठीक आहे, अजून दुसरं काय सांगितले, 20 आणि 40 या दोन्हीच्या दरम्यान कोणती येते, 20 आणि 40. तर या 20 आणि 40 च्या दरम्यान 20 च्या नंतर काय येतो ट्विन प्राइम नंबर्स कोणता येतो, 20 च्या नंतर 23 येतो, 29 येतो, त्याच्यानंतर 31. हे दोन्ही असतील 21 आणि 29 आणि 31. त्याच्यानंतर काय येतो 37 येतो, त्याच्यामुळे तिकडे काय नाहीच आहे. ठीक आहे, हाच नंबर आहे, बरोबर. 29 आणि 31. तर या दोन्हीची ऍडिशन करून पाहू. या दोन्हीची ऍडिशन किती येते, 9 + 1 0 60 राईट. ठीक आहे, तर क्वेश्चन काय होता पुन्हा एकदा वाचतो मी बघा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ ट्विन प्राइम नंबर ऑफ सम ऑफ या दोन्हीच्या ट्विन प्राइम नंबर्स म्हणजे दोन्हीच्या मध्ये कोणता 20 to 40 च्या दरम्यान हा येतो आणि 60 to 90 च्या दरम्यान हा येतो. या दोन्ही मधला फरक किती आहे, डिफरन्स किती आहे. तर आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल त्याची. 144 आणि सम दिलंय का, सबट्रॅक्शन डिफरंट दिलाय, हा डिफरंट दिलाय. ठीक आहे, तर डिफरंट काढूया. किती येतो 4. आता बघा 4 मधून जात आहे 14 मायनस जर 6 केले तर 8 येईल उत्तर, आणि उत्तर येईल 84. हे राईट आन्सर असायला पाहिजे. बघा ऑप्शन नंबर 3 हे राईट आन्सर आहे. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चनचं. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. 8th क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 6. व्हॉट टाइप्स ऑफ प्राइम नंबर प्राइम फॅक्टर सॉरी व्हॉट टाइप्स ऑफ प्राइम फॅक्टर आर द नंबर 435. बरोबर, कोणत्या प्रकारचे प्राइम फॅक्टर आहेत, बरोबर. प्राइम फॅक्टर कोणत्या प्रकारचे आहेत, तर त्यासाठी मला काय करावं लागेल, आधी याचे फॅक्टर पाडावे लागतील. क्वेश्चन काय दिलाय, तर तो आहे 435. क्वेश्चन नंबर 6 आहे. क्वेश्चन नंबर 6 आपण पाहतोय. याचे फॅक्टर पाडूयात आपण. काय येतात फॅक्टर बघा. सर्वप्रथम याला 5 ने डिवाइड होतो. ओके, जर 5 ने डिवाइड केलं काय येतं, तर 5 8 जा 40, 3 उरले, 5 7 जा 35. ओके, नेक्स्ट 3 ने डिवाइड होतो, कारण या दोन्हीची ऍडिशन 7 + 7 14 + 1 15 and 15 is divisible by 3. It means that this number is divisible by 3. So that divided, what we get it here, 3 2 जा 6 किती उरले, 2 उरले, 27 झाले. 3 9 जा 27 and 29 is a prime number. हा प्राइम नंबर आहे. म्हणजे याचे 3 फॅक्टर पडतात. 5 × 3 × 29 हे 3 फॅक्टर याचे पडतात. आता क्वेश्चनचे आन्सर्स वरून आपल्याला ओळखायचे की कोणत्या टाइप्स आहेत. ऑल इव्हन नंबर, सगळे इव्हन नंबर आहेत, चुकीचं आहे. इव्हन नंबर इज डिव्हिजिबल बाय 2, याच्यातला एकही डिव्हिजिबल बाय 2 नाही. ठीक आहे, म्हणून हे इव्हन नंबर नाही. हा 29 आहे, हा 29. ओके, नेक्स्ट पुढचा क्वेश्चन काय सांगितलाय, पुढचा पर्याय काय सांगितलाय, सॉरी क्वेश्चन. ऑल ऑड नंबर्स, हे सगळे ऑड नंबर आहेत, तर हे सगळे ऑड नंबर आहेत, हे फिक्स आहे. ठीक आहे, याच्यात 5 याच्या 9 येतो लास्टला, तो पण ऑड नंबर आहे. सगळे ऑड नंबर आहेत, हे बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन बघा.
ठीक आहे. पुढचा पर्याय पहा, 1 इव्हन 1 ऑड. चुकीचं आहे, एकही इव्हन नंबर इथं नाहीये. ठीक आहे. 1 ऑड और 2 इव्हन, इव्हनच नाहीये तर 2 इव्हन येण्याचा काय प्रश्न आहे का? नाही. म्हणजे काय उत्तर असायला पाहिजे याचं? सेकंड नंबरचा आन्सर असायला पाहिजे याचं, की काय दिलं? ऑल ऑड. बरोबर आहे, सगळे ऑड नंबर आहेत आणि सेकंड नंबरचं उत्तर तुमचं बरोबर आहे. सेकंड नंबरचं उत्तर तुमचं बरोबर आहे, सगळे ऑड नंबर आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 होता हा. क्वेश्चन नंबर 7 पाहूयात. आज ही एक्सरसाइज आपण कधी घेतली होती बघा. ठीक आहे. याचं एक लक्षात राहील तुमच्या पण, आज भारत पाकिस्तान मॅच आहे, थोड्याच वेळात तो चालू होईल, है की नाही? तर तो एक लक्षात राहील. सॉरी हा 2च आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6 झाला होता. 7 पाहतोय आपण. क्वेश्चन नंबर 7 काय दिलाय? क्वेश्चन नंबर 7 पहा. हाऊ मेनी 2 डिजिट प्राईम नंबर, किती आहे 2 डिजिट प्राईम नंबर्स आर देअर हॅव्हिंग द डिजिट 3 इन देअर युनिट प्लेस. त्यांच्या युनिट प्लेसला डिजिट 3 येतो असे किती प्राईम नंबर आहेत? ठीक आहे. आता ज्याच्या युनिट प्लेसला डिजिट 3 येतो असे नंबर किती आहेत ते आपण काढूयात आधी. ठीक आहे. 2 डिजिट नंबर हा. ठीक आहे. युनिट प्लेसला 3 येतो. बरोबर. मग काय 13 येईल, 23 येईल, त्याच्यानंतर 33 येईल, त्याच्यानंतर किती येईल? 30, 43, 53, 63, 73, 83, 93 एवढे नंबर दिले. आता 93, 97 एकुलता एक आहे याच्यामध्ये, तर हा नाहीच. ठीक आहे. 13, 23 हे दोन्ही पण प्राईम नंबर आहे. हा प्राईम नंबर नाही आहे, 3 ने डिवाइड होतो. ठीक आहे. 43 प्राईम नंबर आहे, 53 पण प्राईम नंबर आहे, 63 ला 3 ने डिवाइड होतं, दोन्हीची ॲडिशन 9 येते, तर हा पण नाही आहे. तर किती झाले मग? 1 2 3 4 5 6 नंबर आहे. ठीक आहे. हे 6 प्राईम नंबर्स आहेत. बरोबर. मग याचा आन्सर किती यायला पाहिजे? 6 यायला पाहिजे. तर 6 हे करेक्ट आन्सर असेल याचं. ठीक आहे. आपण पाहूया त्याला ऑप्शन मध्ये काय दिले. तर ऑप्शन मध्ये सुद्धा 6 हा तिसऱ्या नंबरचा पर्याय आहे. बरोबर. पर्याय क्रमांक 3 तुमचं करेक्ट आन्सर आहे आणि उत्तर आहे 6. किती आहे? 6. ठीक. नेक्स्ट बघा काय सांगितले. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द 2 डिजिट इव्हन अँड ऑड नंबर. क्वेश्चन पुन्हा एकदा वाचूया. काय क्वेश्चन आहे थोडासा समजला नाही बघा. व्हॉट इज द डिफरन्स, तर डिफरन्स काय आहे बिटवीन कशामध्ये? 2 डिजिट इव्हन अँड ऑड नंबर. हा क्वेश्चन चुकीचा आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण त्यांनी विचारलंय व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन 2 डिजिट इव्हन अँड ऑड नंबर. बरोबर. 2 डिजिट इव्हन अँड ऑड नंबर. आता इव्हन नंबर जर पाहिलं 2 डिजिट इव्हन नंबर तर किती येते? भरपूर येत नको. किती? 11 पासून सुरुवात होते. हे 2 डिजिट आहेत. इव्हन नंबर पाहायचे आपल्याला 12 असेल, बरोबर, 14 असेल, 16 असेल. तुम्ही आणि इव्हन याच्यानंतर ऑड नंबर कोणते येतात? तर याच्या व्यतिरिक्त 11, 13 इथपासून सुरुवात होईल आणि इथपर्यंत या काय 98 पर्यंत जातील, है की नाही? आणि हा 99 पर्यंत जातील. तर डिफरन्स बिटवीन याच्यात डिफरन्स कितीचा आहे, है की नाही? असं विचारलंय. तर याच्यातलं नेमकं कशात डिफरन्स कितीचा आहे, कसं काय ओळखायचं आपण, है की नाही? जर बघितलं तर या दोन्हीमध्ये नेहमीसाठी डिफरन्स किती असतो? 1 चा असतो. इव्हन आणि ऑड नंबर मध्ये 1 चा डिफरन्स असतो, परंतु इथं दिलेलं नाही. इथं दिलेलं नाही. नेक्स्ट आपल्याला काय सांगितलेलं आहे? नेक्स्ट आपल्याला दिलेलं आहे किंवा 1 चा डिफरन्स याच्यामध्ये आहे. दुसरी गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे की सर जर नंबर मोजले टोटल तर ते येतात 45, कारण टोटल 10 नंबर बाजूला काढलेत आपण. 45 येतात इव्हन आणि 45 येतात ऑड. तर याचा डिफरन्स जर आपण पाहिला तर तो येतोय 0. मग हे पण ऑप्शन मध्ये नाहीये. ऑप्शन मध्ये दोन्ही पर्याय नाही. हा प्रश्न चुकीचा आहे. बरोबर. क्वेश्चन नंबर 8 जो आहे तो 100% रॉंग असायला पाहिजे. ठीक आहे. जर कुणाला याचा आन्सर आलं तर मला नक्कीच कमेंट करा की सर त्याचा आन्सर हे आहे. ठीक आहे. जर कोणी सांगितलं तर मला सांगा. ठीक आहे. हा क्वेश्चन चुकीचाच असायला पाहिजे. 8 नंबरचा क्वेश्चन चुकीचा आहे. ओके, थँक्यू. तर आज आपण एक्सरसाइज नंबर 3.2 बघितलेला आहे. ओके. 3.3 लगेचच लवकरच आपण बघूया आणि पुढचा बघूया. ओके, थँक्यू. पुन्हा एकदा सांगतोय, एखादा प्रश्न चुकीचा असेल किंवा ऑलरेडी चुकीचा आलेला असेल, माझ्याकडून चुकलेला असेल, तर त्याचं उत्तर खाली मला टाका, कमेंट करा तशी, सर हे चुकीचं झालेलं आहे किंवा हे आम्हाला समजलंच नाही, पुढच्या याच्यामध्ये आपण रिपीट करण्याचा त्याला प्रयत्न करूया. शॉर्टकटमध्ये का होणार पण रिपीट एकदा मी तुम्हाला सांगेन. ओके, थँक्यू.